सध्या आपण आहो भांडेवाडी डम्पिंग यार्ड परिसरात आणि आपण इथे बघू शकतो की भीषण आग जी आहे या भांडेवाडी डम्पिंग यार्डला लागलेली आहे। ही खरं तर जानेवारीचा शेवटला आठवडा आहे आणि ऊनही बरोबर तापलेलं नाही आणि आग लागलेली आहे। हे बोलायचं जर झालं तर हे प्रत्येक वर्षीच आहे। उन्हाळा सुरू होताच इथे आग लागते, आग पकडल्या जाते आणि मोठं प्रदूषण जे आहे या परिसरात होते। आपण बघू शकतो की भीषण आग लागलेली आहे। फायर ब्रिगेडच्या गाड्या आलेल्या आहे, पाण्याचा मारा होतो आहे। मात्र कुठेतरी संपूर्ण परिसरात जे आहे प्रदूषण झालेलं आहे। पूर्ण परिसरात जे आहे धुवा पसरलेला आहे आणि इथे श्वास घ्यायला देखील त्रास होतो आहे। आपण बघू शकता दृश्यांच्या माध्यमातून की इथे पाण्याचा मारा केला जातो आहे। संपूर्ण परिसरात प्रदूषण धुवा झालेला आहे आणि इथे बोलायला श्वास घ्यायला देखील त्रास होते। आपल्यासोबत काही लोक इथले, किती वाजता ही आग लागली काय माहिती आहे? ही आग जवळपास 3:30 वाजेपासून लागणं सुरू झाली आणि ही आग पहिल्यांदा नाही लागली। अशा कितीतरी वेळी जर 1-1.5 महिन्यात ही आग लागते। ही आग नेमकी लावल्या जाते की लागते हाच मोठा प्रश्न आहे। कारण की आता याच्या बाजूलाच लागून वस्ती आहे, सूरजनगर वस्ती आहे, लागून श्रावणनगर वस्ती आहे आणि एखाद्या वेळेस अर्ध्या रात्री जर ही आग लागली तर ह्या आगीचं प्रारूप, आगीच्या प्रादुर्भावात वस्ती आणि नागरिक येऊ शकते। इथली जनता धोक्यात आहे आणि प्रशासन नेहमी आम्ही पाहतो त्या प्रशासनाला काहीच याची घेणं देणं नाही आहे। आज इथे पाहिले एकही अधिकारी इथे तुम्हाला दिसत नाही आहे। मनपाचा एकही अधिकारी नाही आहे। महानगरपालिका जे स्वास्थ्य अधिकारी पाहिजे ह्या स्वास्थ्य अधिकारी इथे राहत नाही। त्यांनी याच्यावर जे प्रशासनिक उपाययोजना केली पाहिजे ते राहत नाही। निरीच्या गाईडलाईन इथं फॉलो होत नाही। निरीनं म्हटलं की इथे झाडं लावा जेणेकरून कार्बन डायऑक्साईड घेईल आणि ऑक्सिजन सोडेल, पण हे निरीच्या गाईडलाईन न पाळल्यामुळं या सर्व आगीचं भयंकर प्रारूप इथे लागले जाते। जनतेच्या जीवाशी इथे खेळण्यात जात आहे। इथे शाळा आहेत, इथे लोकवस्ती आहेत, हजारो लोकांचे इथे लोकवस्ती आहेत। आपण पाहत असेल की आता चाललेला आहे। एक निरीनं म्हटलं की 50 प्रकारचे घातक वायू या कचऱ्यामधून फैलल्या जाते आणि आग लागल्यावर इथं 100 प्रकारचे घातक वायू जातात। याला जबाबदार कोण? ह्या लोकांना श्वसनाचा आजार होत आहे, कॅन्सर होत आहे, मज्जातंतूचा त्रास होत आहे, याच्यापासून मेंदू विकार होत आहे, त्यानंतर संसर्गजन्याची फार मोठी इथं जळ ह्या लोकांच्या भांडेवाडीच्या वाटोळ्याच्या परिसरात जात आहे। आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न की मेमरी लॉस हा सुद्धा फार मोठा, स्मरणशक्ती जे लॉस आहे हा सुद्धा फार मोठी भयंकर इथं बिमारी मागील 30 वर्षापासून हा लोक सोसवत आहे, परंतु प्रशासन गंभीर नाही। इथले स्थानिक प्रशासन जे काही मनपा प्रशासन इथे खरंच गंभीर नाही। नक्कीच आपण बघतो की मोठा धूर जो आहे इथे पसरलेला आहे। काय सांगाल दादा किती वाजताची घटना आहे? आणि ही जानेवारीचा शेवटचा आठवडा आहे खरं तर आणि उन्हाळ्यात तर हा त्रास असतोच, मात्र जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात देखील हा त्रास सुरू झालेला आहे। काय म्हणाल? ये लगभग हमको पता चला 1 घंटे बाद। छत से वहाँ से धुआं दिखा, जब वहाँ से आया तो वो अंदर भी गया था, अंदर से भी आया। वो शुभम भाव भी आए अंदर, गाड़ी वाड़ी आई है, चालू है वहाँ पे। ये हमेशा हरदम होता रहता है वैसे। प्रशासन इसकी ओर ध्यान देता कि नहीं? ध्यान तो देते हैं पर बहुत ज़्यादा ध्यान देते नहीं है। ध्यान देते तो हालांकि ऐसा न होता था। बीच बीच में ऐसा लगती रहती है आग। क्या कहोगे, यहाँ पे पूरा प्रदूषण फैला हुआ है, हमेशा ये आग लगती है का? हमेशाच लागत राहते। किती वाजता लागली आणि काय 1 ते 1.5 तास झाला। काय मागणी आहे प्रशासनाला तुमची? काही नाही, ये डंपिंग हटवायला इथून दुसरीकडे गेल्या पाहिजे। अच्छा, तुम्ही काय म्हणाल? हो गया यहाँ पब्लिक को तकलीफ हो रही, आग लग गई, गाड़ी धुआं धक्कड़ में आना जाना मुश्किल पड़ रहा, यही बोल रहे। श्वास घ्यायला त्रास होतोय? बहुत ज़्यादा तकलीफ होती है यहाँ पर। मैं सामने बस्ती में रहता हूँ। आज कई वर्षों से परेशानी हमारे एरिया में चल रही है। ये हर हमेशा अंगार लग जाना, हर हमेशा यहाँ पर प्रदूषण होना। जब यहाँ की खुदाई करते हैं तो दूषित एकदम से जहरीला धुआं निकलना यहाँ से, और जिससे यहाँ के लोगों को बहुत ज़्यादा तकलीफ होना। और अंगार लगने की प्रक्रिया तो अभी गर्मी का दिन आ गया है तो आए दिन अंगार लगेगी, अंगार बुझता ही नहीं है। काय कारण आहे नेमकं आग लगण्याचं? आग लगने का कारण तो पता नहीं चलता, परंतु हमेशा आग लगती है यहाँ पर और प्रशासन ने इस पर ज़्यादा ध्यान देना चाहिए। प्रशासन की ओर से कुछ न कुछ लापरवाही हो रही है। जिस समय यहाँ पर काम करते, खुदाई करते, उस समय फौरनी करना चाहिए, दवाई का उपयोग करना चाहिए। दवाई का उपयोग नहीं करने की वजह से यहाँ पर आजू बाजू के जितने भी बस्ती है, बस्ती वालों को बहुत तकलीफ होती है। दम का शिकायत हो रहा है, सांस लेने में तकलीफ होती है, बुजुर्ग लोगों को, बच्चे लोगों को। इस पर प्रशासन ने अच्छे से ध्यान देना चाहिए। आग लगने का कारण बहुत से कारण है, उसका कारण पता नहीं है।
नक्कीच आपण बघतो या आग लागण्याचं नेमकं कारण काय आहे इथे हे नेमकं माहीत नाही. मात्र ही आग जी आहे ही नेहमी इथे लागते आणि उन्हाळा सुरू होताच याचं प्रमाण वाढते. मात्र आत्ता जानेवारीचा शेवटचा आठवडा आहे आणि तरी देखील इथे आग लागलेली आहे. मोठ्या प्रमाणात जे आहे इथे प्रदूषण झालेलं आहे आणि आग लागली की या डम्पिंग यार्डमधून जे आहे एक दुर्गंध संपूर्ण परिसरात फैलला जातो आणि प्रदूषण मोठ्या प्रमाणात जे आहे इथे प्रदूषण होते. आता देखील लोकांना श्वास घ्यायला त्रास होतो आहे, इथे उभं राहायला त्रास होत आहे आणि आपण बघू शकतो की इथे लोकांचा एकवटा आहे आणि ही आग नेहमी लागते, रात्री देखील लागू शकते आणि अशा वेळेस इथल्या नागरिकांना जीवन जे आहे धोक्यात येऊ शकतं असंच एकंदरीत जे आहे इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे. VKB न्यूजसाठी स्वीटी कांद्रीकर, नागपूर.